इचलकरंजी महापालिकेच्या बहुप्रतीक्षित सभागृहाचे काम अखेर अंतिम टप्प्यात आले असून शहराच्या प्रशासकीय व राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्णत्वास जात आहे। इचलकरंजी महापालिका नगर परिषद असताना नव्या सभागृहाच्या उभारणीस प्रारंभ झाला होता, मात्र निधी अभावी हे काम दीर्घकाळ रखडले होते। त्यानंतर नगर परिषदेची मुदत संपल्यानंतर शहराचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला आणि त्याच काळात इचलकरंजीला महापालिकेचा दर्जा मिळाला। महापालिका स्थापन होऊन 2.5 वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर आता प्रथमच इचलकरंजी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे। दीर्घ प्रशासक राज्यानंतर लवकरच लोकप्रतिनिधींच्या हाती पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार जाणार असल्याने प्रशासनाने या रखडलेल्या सभागृहाच्या कामाची गंभीर दखल घेतली। परिणामी मागील काही महिन्यांपासून हे काम युद्ध पातळीवर सुरू ठेवण्यात आले। आधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे हे सभागृह महापालिकेच्या लोकशाही प्रक्रियेचे केंद्र ठरणार आहे। सभागृहात नगरसेवकांसाठी आवश्यक बैठक व्यवस्था, ध्वनिवर्धक यंत्रणा, डिजिटल प्रणाली तसेच प्रशासकीय कामांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत। त्यामुळे भविष्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभा, अंदाजपत्रक, अधिवेशन व धोरणात्मक निर्णयासाठी हे सभागृह उपयुक्त ठरणार आहे। प्रशासकीय राज संपून लोकप्रतिनिधींचे शासन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हे सभागृह पूर्ण होणे ही इचलकरंजी शहरासाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे। आगामी निवडणुकीनंतर नवनिर्वाचित महापौर, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सुसज्ज सभागृह मिळणार असून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहे।